नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. आपण पाहताय लक्षवेधी. डॉक्टर बनणं, डॉक्टर होणं हे आजही आपल्या देशामधल्या अनेक तरुणाईचंच कशाला, अगदी शाळेत शिकणाऱ्या मुलांपासून ते तरुणाईपर्यंत अनेकांचं स्वप्न असतं. अभ्यासामध्ये गती असणारे लाखो विद्यार्थी आपल्याला मेडिकलला ॲडमिशन मिळावं म्हणून दिवस रात्र एक करतात. भारतासारख्या देशामध्ये डॉक्टर बनण्याचा प्रवास सोपा कधीच नसतो. त्यातही ग्रामीण भागातल्या गोरगरीब मुलांसाठी हा प्रवास अजिबातच सोपा नसतो. डॉक्टर होणं हा सुरक्षित आणि सुखकर आयुष्याचा मार्ग तर आहेच आहे, पण आपल्या समाजामध्ये ज्या काही थोड्याफार पेशांना, व्यवसायांना अजूनही किमान सन्मान शिल्लक आहे ना, त्यामध्ये डॉक्टरांचा नंबर वरचा असतो. जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांकडे हॉस्पिटलमधला प्रत्येक चेहरा माणसातला देव म्हणून बघत असतो. त्यामुळे जेव्हा एखाद्या कुटुंबातली व्यक्ती डॉक्टर बनते तेव्हा अवघं घर समाधान पावतं. त्यातही ती डॉक्टर जर मुलगी असेल तर आईबापाचा आनंद काय सांगावा. बीडमधली एक तरुणी हे सगळे अडथळे पार करत डॉक्टर बनली आणि पैशाच्या मागे न धावता सरकारी रुग्णालयात ग्रामीण भागात काम करायला लागली. पण तिच्या आजूबाजूच्या व्यवस्थेनं असं काही जाळं टाकलं की ही तरुणी यातून बाहेरच येऊ शकली नाही. तिनं थेट गळफास जवळ केला. ऐन दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेनं अवघा महाराष्ट्र आधी हादरला आणि मग संतापला. आणि या संतापाचं कारण होतं या तरुणीनं आपल्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट. या नोटमध्ये एका तरुणीनं एका पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचे आरोप केले होते आणि आणखी एका तरुणावर दबाव टाकल्याचे आरोप केले होते. पण आत्महत्येच्या काही दिवस अगोदर या तरुणीनं पोलिसांच्या विरोधात एक तक्रार केली होती. त्या तक्रारीचं स्वरूप समोर आल्यानंतर मात्र या संपूर्ण प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली. कारण या तक्रारीनं एकीकडे सातारा पोलिसांच्या एकूण कारभारावरच सवाल केले, तर दुसरीकडे पोलीस आणि राजकीय नेते यांच्या संगनमतावरही सवाल झाले. या संपूर्ण प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतलेली एक पत्रकार परिषद वादाचं नवं वादळ घेऊन आली. कारण महिला आयोगाच्या अध्यक्षांनी माहिती देण्याच्या नादामध्ये या महिलेचं चारित्र्यहनन केल्याचा आरोप विरोधकांनी केला. ज्या छळाला कंटाळून डॉक्टर तरुणीनं आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारला, तो छळ तिच्या मृत्यूनंतरही का थांबत नाही, हा कळीचा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर बोलणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात या संपूर्ण प्रकरणासंदर्भातला जय महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट. साताऱ्यातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर सुरू झालेलं आरोपांचं वादळ अजूनही थांबलेलं नाही. या तरुणीनं आत्महत्या करताना ज्या दोन व्यक्तींची नावं लिहिली होती त्या दोघांनाही अटक करण्यात आली. पण मृत्यूच्या काही दिवस अगोदर या डॉक्टर तरुणीनं सातारा पोलिसांकडे एक तक्रार केली होती. त्या तक्रारीमध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट संदर्भात पोलीस आपल्यावर दबाव टाकत असल्याचा उल्लेख होता. शिवाय खासदारांच्या पीएचाही उल्लेख होता. याच तक्रारीमुळे या मृत्यू प्रकरणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंग निंबाळकर यांच्यावर आरोप व्हायला लागले. कुणाच्या जीवावर उड्या मारतात रणजितसिंह नाईक निंबाळकर? देवेंद्र फडणवीसांच्या. आणि देवेंद्र फडणवीस सांगणार की मी यांना क्लीन चिट देतोय. कोणत्या आधारावर क्लीन चिट दिली त्यांनी? काय त्यांनी या सगळ्या एफआयआर बघितल्या का? अरे एका दिवशी 14 एफआयआर दाखल झाल्यात. कोण पोलीस अधिकारी आहे ते? तो महाडिक कोण आहे? तो राहुल धस कोण आहे? बदने कोण आहे? जायपात्रे कोण आहे? हे सगळे पोलीस अधिकारी. तुम्ही म्हणता ना की बीड मधले पोलीस अधिकारी एकाच ठिकाणी ठेवले जातात. फलटण मध्ये काय चाललंय? निंबाळकरांवर झालेल्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीसांनी साताऱ्यातल्या एका जाहीर कार्यक्रमात त्यांना क्लीन चिट दिली. काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं, सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो. अशा बाबतीमध्ये विपक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही. जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही. दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये
त्या आत्महत्येच्या दिवशी नेमकं काय काय घडलं याची विस्तृत माहिती दिली. शिवाय या तरुणीच्या कॉल रेकॉर्डचीही माहिती दिली. जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ पत्नी यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे. त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही. त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे. ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या. फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले. त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधले जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत. प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे. आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपात सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला. डॉक्टर तरुणीच्या मृत्यूनंतर महिला आयोगानं जी माहिती दिली त्यामुळं या महिलेचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप विरोधकांनी केला. पहिली गोष्ट, तुम्ही तिचं मेल्यानंतरचं कॅरेक्टर असोसिएशन करताय. मुळात जिथे तपास यंत्रणेवरच माझा आक्षेप आहे, मुळात जिथे पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, जी पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, ज्या पोलीस यंत्रणेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत, त्या पोलीस यंत्रणेने तयार केलेले पुरावे, त्या पोलीस यंत्रणेने समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती व्हॅलिड मानायचा बरं? आणि त्या व्हॉट्सअप चॅटच्या आधारे जर आयोगावर बसलेली एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मुलीचं असं झालं तसं झालं, मग ते 2 ठिकाणी वगैरे, मुळात हा आयोग काय पद्धतीने काम करतो हे एकदा सांगितलं पाहिजे. पण साताऱ्यामधील या संपूर्ण प्रकरणात सातारा पोलिसांवर होणारे आरोप हे सगळ्यात जास्त गंभीर आहेत. सातारा पोलीस दलातील अधिकाऱ्यानं या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ASI गोपाळ बदनेनं 4 वेळा बलात्कार केला असा आरोप या तरुणीनं सुसाईड नोटमध्ये केलाय. पोलिसांकडून डॉक्टरांवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव येत होता अशी या तरुणीची तक्रार होती. राजकीय दबावाखाली पोलिसांकडून फिटनेस सर्टिफिकेटची मागणी व्हायची अशी ही तक्रार होती. बीड जिल्ह्याची रहिवासी असल्यामुळं पोलिसांकडून तरुणीचा मानसिक छळ होत होता अशी ही तक्रार होती. रात्रीच्या वेळी कैदी तपासणीसाठी आणून आपला छळ केला जातो असंही या तरुणीनं म्हटलं होतं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तरुणीच्या या तक्रारींची वेळीच दखल घेतली गेली नाही असाही आरोप होतोय. तिथे रेंटेड हाऊस होतं, ते सोडून ती एका रूमवर गेली. ती जाताना CCTV आहे, तिने स्वतःहून बुक केलेलं दिसत आहे. त्या दिवसभर म्हणजे तिची बॉडी भेटेपर्यंत आणि ती त्या रूममध्ये आतमध्ये जाईपर्यंत या मधल्या काळात पूर्ण CCTV ऑन होते. त्याचा DVR आम्ही जप्त केलेला आहे. त्याचा बघितलं असता कोणतीही संशयास्पद हालचाल तिथे दिसलेली नाही. तरी परंतु ती लॉजवर किंवा हॉटेलवर का गेली या गोष्टीचा पूर्ण तपास करण्यात येईल. साताऱ्यातल्या या प्रकरणात डॉक्टर महिलेनं आरोप केलेल्या व्यक्ती या तिच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि व्यावसायिक आयुष्याशीही संबंधित होत्या. याचा अर्थ ही तरुण डॉक्टर एकाच वेळी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करत होती. पण या प्रकरणात राजकीय नेते आणि व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित व्हायला लागले आणि मग विरोधकांनी तिच्या व्यावसायिक आयुष्यातील समस्यांची तलवार बनवली आणि सत्ताधाऱ्यांनी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्यांची ढाल बनवली. पण या असल्या लढाईत यशाच्या शिखरावर पोहोचून ऐन तारुण्यात गळफास जवळ करणाऱ्या एका मेहनती तरुण मुलीला न्याय मिळू शकेल का हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. साताऱ्यातल्या या संपूर्ण प्रकरणाकडे बघितलं की अनेक सवाल उपस्थित होत आहेत. हे सवाल फक्त एका आत्महत्येपुरती मर्यादित नाहीयेत, तर हे सवाल एकूण व्यवस्थेशी संबंधित आहेत. यातला पहिला सवाल, पोलिसांच्या कारभारावर जर इतके गंभीर सवाल उपस्थित होत आहेत तर तरीही या सगळ्याची चौकशी का होत नाहीये? पोस्टमॉर्टम रिपोर्ट, कैद्यांचं फिटनेस सर्टिफिकेट या सगळ्या बाबतीमध्ये पोलीस आपल्याला हव्या त्या रिपोर्टसाठी डॉक्टरांवर दबाव टाकतात का? राजकीय दबावाखाली पोलिसांनी हेल्थ रिपोर्ट बदलण्याचे प्रयत्न केले का? सातारा पोलिसांनी राजकीय नेत्यांच्या दबावाखाली
विविध गुन्हे दाखल केल्याचा जो आरोप होतोय त्याचं काय? महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तपासासंदर्भातली माहिती इतक्या विस्तृत प्रमाणावर का उघड केली? महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या माहितीमुळं तरुणीचं चारित्र्य हनन झाल्याचा जो आरोप विरोधकांनी केलाय त्यात तथ्य आहे का? निंबाळकरांना क्लीन चिट देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घाई केली का? हाही या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा सवाल. शिवाय पोलीस आणि राजकीय नेत्यांचे संबंध हे सर्वसामान्यांच्या मुळावर उठलेत का? हा तुमच्या आमच्यासाठी रोजच्या जीवनातला कळीचा सवाल. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर. विनायकजी नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेत. नमस्ते. नमस्ते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मेहबूबजी नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी आपल्या सोबत चर्चेत आहेत. सुनीलजी आपलंही स्वागत. नमस्कार. आणि महाराष्ट्रात आणि माजी पोलीस महासंचालक, माजी अवर पोलीस महासंचालक PK जैन सर आपल्यासोबत पुन्हा एकदा या चर्चेमध्ये आहेत. जैन सर आपलंही स्वागत. जैन साहेब, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, एकदम स्पष्ट येतो. सुरुवात मी तुमच्यापासूनच करते. मला सांगा, या प्रकरणाच्या डिटेल्स तुम्ही बघत असाल. दिवाळीपासून हे प्रकरण अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजते, रोज त्याच्यात एक एक नवीन कडी येत जाते. पण मला याच्यातला पोलिसांचा जो संबंध आहे या प्रकरणातला तो खूप महत्वाचा वाटतोय, एकूणच आपल्या समाजासाठी आणि आपल्या व्यवस्थेसाठी. ज्या प्रकारचे आरोप पोलिसांवर होत आहेत, खरंच ते आरोप बघून त्याच्यामध्ये तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि जर इतके आरोप पोलिसांवर होत असतील तर आतापर्यंत त्याची चौकशी करायला हवी अशी मागणी का येत नाहीये? कविताजी नमस्कार. आपल्या या कार्यक्रमामध्ये मला येण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे मी 3 दृष्टिकोनातून बघतो. एक तर हा जो गुन्हा घडलेला आहे, जी संबंधित डॉक्टरांनी आत्महत्या केलेली आहे, त्या प्रकरणामध्ये ऑलरेडी त्यांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 आरोपी पकडले गेलेले आहेत. आणि आता पुढे जे काही पोस्टमॉर्टम नोट्स आहेत ते ऑलरेडी आलेले आहेत पोलिसांच्या हाती. त्याच्यामध्ये पुढील जे काही तपास होणार आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. दुसरा भाग आहे, त्या डॉक्टरनी जे आरोप केलेले आहेत त्याच्या 4 पानी सुसाईड नोट आहे, त्याच्या हातावर लिहिलेले काही मजकूर होते, त्याच्याबद्दल जे मला सांगायचे आहे. असं असते की डॉक्टर्सनी एकदा पोस्टमॉर्टम नोट्स दिले, त्याच्यानंतर बॉडी डिस्पोज ऑफ करण्यात येते. एकदा बॉडी डिस्पोज ऑफ झाली की मग ते पोस्टमॉर्टम नोट्स आपल्याला काहीच करता येत नाही, कारण की जे काही प्रमाण असतात त्या बॉडीमध्ये असतात. फक्त ज्या केसेसमध्ये विसेरा पाठवला जातो फॉरेन्सिक सायन्सकडे, फॉरेन्सिक लॅबकडे, तेवढा वगळून बाकीच्या रिपोर्टमध्ये आपण नंतर काही करू शकत नाही. कारण की जो सुरुवातीला एक बॉडी जेव्हा डेड बॉडी असते त्या बॉडीचा पंचनामा केला जातो, इन्क्वेस्ट पंचनामा आम्ही म्हणतो त्याला. इन्क्वेस्ट पंचनामा झाल्यानंतर पोस्टमॉर्टम नोट्स लिहिले जातात आणि त्या दोघांमध्ये जरी तफावत असेल तरी एखाद्या मॅजिस्ट्रेटच्या समोर त्याची पुन्हा पोस्टमॉर्टम करण्याची प्रक्रिया किंवा छाननी करण्याची प्रक्रिया करण्यात येते. परंतु एकदा पोस्टमॉर्टम नोट्स इश्यू झाले, मग त्याच्यामध्ये ते खरे होते की खोटे होते, की त्याच्यामध्ये काय पुरावा डिस्ट्रॉय करण्यात आला, काय खोटे नोट्स लिहिण्यात आले, त्याबद्दल काही भाष्य करता येत नाही. ही एक खरी ऍक्च्युअल म्हणजे हकीकत आहे ती लाईफची. आता डॉक्टर्स फक्त पोलिसाच्या दबावाखाली अशा करतात अशातला भाग नाहीये. आपण पुण्याच्या पोर्श केस पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये त्या तरुणाच्या जो ब्लड होता तो ब्लड बदलण्यात आला, सॅम्पल बदलण्यात आले आणि ते डॉक्टरांनी कुठल्या तरी एक पॉलिटिकल लीडरच्या प्रेशर खाली केला असा त्याच्यातला आरोप झाला. त्यानंतर MLAचा काय झाला मला माहिती नाही, पण त्या डॉक्टरवरती गाज पडली आणि ते संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गाज पडली. म्हणजे प्रेशर येतो याच्याबद्दल काही दुमत नाही. बऱ्याचशा ठिकाणी पॉलिटिशियन, जे लोकल पॉलिटिशियन असतात ते डॉक्टर्सवरती किंवा पोलिसांवरती दबाव आणतात. ही एक या जीवनाची वस्तुस्थिती आहे. आता डॉक्टर्सनी या मृतक डॉक्टरनी जे आरोप केलेले आहे त्या आरोपाची खरे तर छाननी व्हायला हवी, कारण की त्यांनी केस वाईज लिहिलेले आहे की अमुक केसमध्ये मला त्यांनी पोस्टमॉर्टम नोट्स चेंज करायला भाग पाडला. पण ते सुद्धा आता जसं मी आपल्याला आधी सांगितलं की ते सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स काय आहे, बाकी लोकांचे काय स्टेटमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये जे मृत्युमुखी पावले ज्याचा पोस्टमॉर्टम करण्यात आला त्याचे नातेवाईकाचे काय स्टेटमेंट्स आहेत, त्याच्यावर आधारून पुन्हा एकदा चौकशी होऊ शकते. आणि त्या चौकशीच्या आधारे जे संबंधित किंवा एकतर ते केस पुन्हा तपासणीसाठी घेतले जाऊ शकतात
किंवा त्याच्यामध्ये जे या लोकांनी प्रेशर आणला आणि ते चुकीचे फॅक्ट्स त्या पोस्टमॉर्टम नोट्स मध्ये लिहायला भाग पाडला, त्याच्या विरुद्ध चौकशी केली जाऊ शकते आणि कालांतराने गुन्हा पण दाखल केला जाऊ शकतो. कारण की एखाद्या गुन्ह्याची माहिती लपवणे किंवा खोटी माहिती पुरवून खोटे दस्तावेज तयार करून घेणे हा सुद्धा आयपीसी आणि बीएनएस खाली गुन्हा आहे. तर हा झाला दुसरा भाग. तिसरा भाग झाला पॉलिटिकल प्रेशरचा. आता ते आपल्या समोर आपण बरेचसे दुसरे पक्षांचे प्रतिनिधी बोलवलेले आहेत. पक्ष कोणताही असू द्या, ते शरद पवार एनसीपी असू द्या किंवा ते उद्धव गटाचे हे असू द्या, आपल्याला सर्वांना विदित आहे की प्रत्येक ठिकाणी पोलीस आणि संबंधित लोकल यंत्रणा हे जे लोकल पॉलिटिशियन्स आहेत त्यांच्या हाताखाली काम करतात आणि त्याच्यावर नेहमी दबाव आणला जातो. कोण किती बळी पडतो हे त्या संबंधित अधिकाऱ्याच्या मॉरल स्ट्रेंथ वरती डिपेंड करतो. म्हणजे अशातला भाग नाही की प्रत्येक केसमध्ये चुकीचे काम केले जातात, पण काही केसेसमध्ये केले जातात, याबद्दल दुमत नाही. कविताजी, कदाचित इथे जास्त झालं असावं आणि शेवटी हे प्रकरण इथपर्यंत येऊन पोहोचलं. पण जसं आपण मगाशी रिपोर्टमध्ये सांगितलं की हे फक्त काही व्यावसायिकच कारणं नव्हती, याच्यामध्ये काही व्यक्तिगत कारणं सुद्धा होती आणि पोलिसांवर मोठ्या प्रमाणात, म्हणजे एक आरोप तर पोलिसांवर संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं बलात्कार केल्याचा आरोप आहे, जो खूप मोठा आरोप आहे. या तरुणीचे नातेवाईक आपल्यासोबत आहेत या चर्चेमध्ये. त्यांचं नाव मी घेणार नाही आणि त्यांची ओळखही उघड करणार नाही, पण त्यांच्यासाठी ही वेळ किती कठीण असू शकते याची आपण सगळेजण फक्त कल्पना करू शकतो. त्यांच्यासाठी प्रश्न असा आहे की ज्या महिला आयोगाकडे तुम्ही तक्रार करता आणि ज्या महिला आयोगाकडनं तुम्हाला अपेक्षा असते की आपल्याला न्याय मिळेल, त्याच महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जी माहिती दिली पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या मुलीच्या बाबतीमध्ये, काय वाटलं तुम्हाला ती माहिती जेव्हा तुम्ही ऐकलीत तेव्हा? हॅलो. हा, बोला बोला. हॅलो मॅम, यांचं बोलणं म्हणजे रुपालीताई चाकणकर आरोपीला वाचवायला आल्यात की काय? महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी प्रथम पीडित कुटुंबाची भेट घ्यायला पाहिजे होती, काय वस्तुस्थिती इकडची आहे ती जाणून घ्यायला पाहिजे होते, परंतु ते न करता आज 4 ते 5 दिवस झाले त्या इकडे आल्याही नाहीयेत आणि फक्त तिकडच्या तिकडे त्या आरोपींना भेटून किंवा ते रिपोर्ट तपासून ते आमच्या बहिणीची बदनामी करतायत. हे निषेधार्ह आहे आणि खूप चुकीचं आहे. त्या हे जे काय बोलतायत की व्यक्तिगत कारण वगैरे शोधतायत, पण याच्यावर आम्हालाही विश्वास बसत नाहीये. आम्ही 3 दिवसांपासून हा तपास ज्या डीवायएसपी सरांकडे दिलेला आहे, खांबे सरांना, त्यांना 3 दिवसांपासून फोन करतोय. कालही फोन झालेला आहे, आजही फोन झालेला आहे. ते आम्हाला म्हणतात आम्हाला अजून कालपर्यंत सांगत होते आम्हाला पीएम रिपोर्ट भेटलेला नाहीये, सीडीआर भेटलेला नाहिये. मग संध्याकाळी जेव्हा प्रेस रिपोर्ट झाली त्यांच्याकडे ती माहिती आली कुठून? रुपालीताई चाकणकर काय म्हणतात, सीडीआर तपासला किंवा पीएम रिपोर्ट मध्ये ते कॉज ऑफ डेथ जे आहे ते सुसाईडच आहे. मग आम्हाला पीएम रिपोर्ट का देत नाहीयेत? आजही आम्ही जेव्हा फोन केला तर ते पोलीस अधिकारी खांबे साहेब जे आहेत ते म्हणतायत की आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, जे काही पुरावे आहेत ते आम्ही कोर्टात सादर करू. मग जे आम्ही पीडित कुटुंबाला जर ते देत नाहीये तर मग त्या रुपालीताई चाकणकरांना का दिले? इथेच प्रश्नचिन्ह मुळात हे होतोय. आणि तुषार दोशी साहेब जे आहेत ते सुद्धा असंबद्ध वक्तव्य करतायत, ते पोलिसांचीच बाजू घेत आहेत. यामुळे निश्चितच याच्यात खूप मोठी हे चूक आहे आणि ते राजकीय नेत्यांच्या किंवा काहीतरी दबावाला बळी पडून असं बोलतायत किंवा त्यांची पाठराखण करतायत. विनायक आंबेकरजी, ज्या मुलीचा जीव गेला या सगळ्यामध्ये, जिनं आत्महत्ये इतकं टोकाचं पाऊल उचललं, तिच्या नातेवाईकांचं जर हे म्हणणं असेल तर आता काय करायचं? म्हणजे मुळात महिला आयोगाच्या अध्यक्षांनी या प्रकरणामध्ये अशी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी का? पहिली गोष्ट. बरं, घेतली प्रेस कॉन्फरन्स तर पोलिसांना बाजूला बसवून त्यांनीच केलेल्या तपासाची सगळ्यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती, म्हणजे एरवी माध्यमांनी एक ओळ जास्त सांगितली तर सगळेजण म्हणतात माध्यम मीडिया ट्रायल चालवतायत म्हणून. इथे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलं ते काय होतं? एक तर ती जी पीडिता आहे तिचा दुर्दैवी आत्महत्येने मृत्यू झाला, तिच्याबद्दल भाजप पूर्ण सहानुभूती बाळगून आहे. आम्हालाही वेदना झालेल्या आहेत. आता जे तिचे भाऊ किंवा जे नातेवाईक बोलले त्यांचा मुद्दा अतिशय बरोबर आहे, परंतु मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की महिला आयोगाचं अध्यक्षपद हे एक संविधानिक पद आहे, म्हणजे घटनेनुसार तयार झालेलं पद आहे. कुठल्याही महिलेवरती अत्याचार झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तिथे जाऊन काही त्या केसचा तपास नीट चाललाय की नाही हे पाहणं हे खरं तर चांगलं लक्षण आहे, वाईट लक्षण नाही. आता त्या जे बोलल्या
ते योग्य की अयोग्य याच्याबद्दल दुमत नक्कीच असू शकतं. परंतु रुपालीताई आज जे बोलल्या ती प्रेस कॉन्फरन्स मी पण संपूर्ण ऐकली. त्यांनी एक गोष्ट अशी सांगितली की या पीडितेनी जी तक्रार केली होती त्याच्यावरती पोलिसांची पण त्या बद्दलची तक्रार होती. त्याच्यावर एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली. त्या चौकशी समितीने अहवाल असा दिला की पोलिसांनी तिच्याशी नीट वागावं आणि त्यांनी तिला असं सजेस्ट केलं होतं दुसरा की तिची या ठिकाणाहून काहीतरी बदल वगैरे असा शब्द होता त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, म्हणजे या पदावरून तिला दुसरीकडे ट्रान्सफर करण्यात यावं. त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की असं सांगितल्यानंतर तिनेच अर्ज केला की मला इथे राहायचंय. म्हणजे ती धाडसी होती, ती या सगळ्या व्यवस्थेशी लढायला तयार होती, पण दुर्दैवाने शेवटी ती हरली. हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु मी नम्रपणाने सांगू इच्छितो की महिला आयोगाच्या अध्यक्षांना घटनेने आपण नेमलेलं आहे तिथे, त्यामुळे त्यांचा हस्तक्षेप याच्यावरती राजकीय काही स्टेटमेंट करणं हे चुकीचं आहे, कारण ते व्यवस्थेचा भागच आहेत त्या स्वतः. आंबेकर सर, आता तुम्ही म्हटलंच आहेत की तुम्ही महिला आयोगाची संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स पाहिली, तर त्याच्याबद्दल काही सवाल उपस्थित होतात. जर त्या प्रेस कॉन्फरन्सचं एकूण चित्र पाहिलं तर महिला आयोगाच्या बाजूला बसलेले पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा गराडा, ते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते, सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाहीये. एकतर या परिस्थितीमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा प्रेस कॉन्फरन्स घेतात. एक दुसरी गोष्ट, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पोलिसांनी काय काय तपास केलात, महिला आयोगाच्या अध्यक्षांना हे सांगण्याची गरज का निर्माण होते? बरं, या अगोदर इतकी संवेदनशील प्रकरणं महाराष्ट्रामध्ये जेव्हा घडली तेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षांनी असं काही केल्याचं ऐकिवात नाहीये. मग याच प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांना त्या महिलेनं कुणाकुणाला फोन केले, कधी फोन केले, कुणाबरोबर कुठल्या महिन्यांमध्ये फोन केले, ते फोन बंद झाल्यावर दुसऱ्या बरोबर कुठल्या महिन्यांमध्ये फोन केले, काय उद्देश असतो, म्हणजे काय इंटरफेरन्स याचा निघू शकतो, याची पूर्ण कल्पना होती रुपालीताईंना? मी आत्ताच आपल्याला सांगितलं की महिला आयोग हे संविधानिक पद आहे, एवढंच मला मांडायचं होतं. त्यांनी घेतलेला जो काही कोर्स ऑफ ऍक्शन आहे तो बरोबर आहे असं माझं म्हणणं नाही. त्याच्यावरती आपण सगळेजण चर्चा करूया. आपल्या इथे माननीय निवृत्त पोलीस अधिकारी आहेत, ते पण सांगतील. आणि तुमचं म्हणणं मला नक्की पटतंय की पोलीस इन्स्पेक्टरनी सगळी माहिती पोलीस तपासाची दिली पाहिजे किंवा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली पाहिजे, याबद्दल दुमत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की त्या तिथे का गेल्या हा प्रश्न आपण विचारू शकत नाही. ते संविधानिक पद आहे आणि त्यांना तिथे जायचं. प्रश्न तो विचारलेलाच नाहीये, तो प्रश्न मी उपस्थितच केलेला नाहीये. कदाचित मग माझा प्रश्न तुमच्यापर्यंत नीट पोहोचला नसेल. प्रश्न हा नव्हता की त्या तिथे का गेल्या, त्या तिथे जाणं हे त्यांचं घटनात्मक कर्तव्य आहे, त्याच्याबद्दल कुणीही सवाल करत नाही. सवाल हा आहे की त्यांनी तिथे गेल्यानंतर जी पत्रकार परिषद घेतली, पत्रकार परिषदेबद्दलही सवाल नाहीये. जर त्यांना प्रश्न विचारले गेले घटनात्मक संस्थेच्या प्रमुख म्हणून तर त्यांनी जरूर उत्तरं द्यावीत, पण त्यांनी ते देताना जी भाषा वापरली, जी माहिती दिली आहे ती खरंच द्यायला हवी होती का? आणि जी माहिती दिलेली आहे त्या माहितीतनं विशिष्ट अर्थ निघू शकतो या उद्देशानं ती माहिती दिली गेली का, हा सवाल आहे. आणि त्या सवालाला समर्थन देतात या महिलेचे नातेवाईक, कारण त्यांना स्वतःला हे पटत नाहीये की त्यांच्या मुलीच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची माहिती तपासाच्या या टप्प्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जाहीर करावी. मेहबूब शेख आपल्या सोबत आहेत. मेहबूबजी, तुम्हीही सुरुवातीपासून हा संपूर्ण प्रकरण पाहताय. बाकीच्या सगळ्या मुद्द्यांकडे येऊयात, तुम्ही ज्या मुद्द्यावर बोलताय त्याच्याबद्दल पण येऊयात, पण महिला आयोगाच्या अध्यक्षांचा जो मुद्दा आहे त्याबद्दलचं तुमचं मत? कविता जी, राजकीय गिधाडांना वाचवण्यासाठी किती खालच्या थराला जायचं याच्या सगळ्या मर्यादा ह्या प्रकरणात ओलांडून टाकल्या. म्हणजे संताप आणणारी ही घटना आहे. एक मुलगी तिच्या जीवानीशी गेली आणि तुम्ही तिच्या चारित्र्यावर बोलताय, हे काय प्रकार आहे? ती मेल्याच्या नंतर तिच्या चारित्र्यावर बोलताय. अरे आम्हाला मिळून माहिती आहे कुणाचं चारित्र्य काय, पण आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. आणि हे काय सांगतायत ते घटनात्मक पद आहेत. अहो, त्या पक्षाच्या एका प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत महिला विंगच्या. घटनात्मक पदाच्या माणसाला राजकीय पदावर राहता येतं का? तो भाग नंतरचा. मुळात असं आहे की संपदाची हत्या आहे का आत्महत्या आहे हे कळायला अजून मार्ग नाही, तर तुम्ही मेलेल्या माणसाच्या चारित्र्यावर जाताय. आमचं सरळ म्हणणं आहे, संपदाची जी सुसाईड नोट आहे, ही सुसाईड नोट कविताजी, ही तिने जे जुलैमध्ये जॉब दिला त्या जॉब मधल्या मी तुम्हाला एक 3-4 घटना सांगतो. जास्त मी हा 4 पानाचा जॉब तुम्हाला वाचून दाखवत नाही. याच्यामध्ये तिने काय सांगितलंय, एक तर मला फिटनेस द्या म्हणून दबाव आणत होते, मुकदमाचे फिटनेस द्या म्हणून दबाव आणत होते. 2 खासदाराचे पीए तिथे येतात
आणि ते पीए फोन लावून देतात आणि खासदार सांगतात तू बीडची आहे म्हणून असं वागताय का, हा एक विषय. त्याच्यानंतर महाडिक नावाचे जे पीआय आहे तिथं, त्या पीआयनं ह्या संपदानं पोलिसाची तक्रार केली की तुमचे पोलीस मला प्रेशर करतायत. ह्या महाडिक नावाच्या पीआयनं तिचा मोबाईल हा ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला. ब्लॅकलिस्ट मध्ये हे मी सांगत नाही, हे संपदाच्या त्या जो चौकशी समिती समोर जॉब दिला त्या जॉब मध्ये संपदानं लिहिलंय की एक पीआय तिचा मोबाईल ब्लॅकलिस्ट मध्ये टाकतो. ती संपदा सांगते ह्या चौकशी समितीच्या समोर सांगते ती यातून अनुचित घडले तर त्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे मी लिहून देत आहे. मानसिक त्रास आणि छळ इथून पुढे मला सहन होणार नाही. तुम्ही मला मानसिक त्रास आणि छळू नका. तो बदने नावाचा जो पीआय आहे, तो पोलीस आहे, पीएसआय आहे, तो जाऊन ऑन ड्युटी जे डॉक्टर आहे त्याच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी सांगतो की तुम्ही असं करा तसं करा. तिला सांगतात हे बीडचे मुकादम आहेत, तू मुंडे म्हणून तू अनफिट देते. म्हणजे किती छळलाय तिला, त्याची काही लिमिट नाही. म्हणून याच्यामध्ये तो जो धुमाळ आहे, जर एखाद्या पेशंट पोलिसांना वाटला की तो फिट आहे पण डॉक्टर जाणीवपूर्वक अनफिट देते, तर ह्यांनी त्या धुमाळाला सांगून दुसऱ्या डॉक्टरच्या मार्फत त्याचं परत मेडिकल करायचं ना. पण तिला छळायचं, तिला मानसिक त्रास द्यायचा आणि संपदाच्या नातेवाईकाला अजून तुम्ही पीएम रिपोर्टच्या नोट्स देत नाही. आणि महिला आयोग तिथं सगळ्या लोकांच्या समोर सांगतोय तिचं चारित्र्य हरण करतोय. म्हणजे तुम्ही तिच्या हत्येला आत्महत्या दाखवण्यासाठी, त्या तुमच्या खासदाराला वाचवण्यासाठी, ह्या गिधाडांना वाचवण्यासाठी तुम्ही तिचा छळ त्या ठिकाणी केलेला, त्याला वेगळं वळण देताय. 1:30 वाजता संपदा ही दवाखान्यात गेली, लॉजला गेली असं पोलिसांचं म्हणणं आहे. मग ते सीसीटीव्ही फुटेज तुम्ही 1:30 वाजताच आणि तिथून पुढे तिचा डेड बॉडी बाहेर काढलेली हे तुम्ही का नातेवाईकाला सांगितलं नाही. 7 वाजता संपदाचा मृतदेह ताब्यात घेतला, मोबाईल ताब्यात घेतला असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि तिच्या कुटुंबाने प्रेसमध्ये सांगितलं की तिचा शेवटचा लास्ट सीन हा व्हॉट्सअपचा 11:30 वाजता होता. मग तोपर्यंत तिचा मोबाईल कुणाकडे होता, त्याच्यातनं त्यावेळेला कुणी चॅटिंग केली का, फोन केले का, मेसेज केले का. संपदा कशी मिली, तिनं आत्महत्या केली याच्यावर तिच्या गावातल्याचा, तिच्या नातेवाईकाचा, तिच्या शिक्षकाचा कुणाचाही विश्वास नाही. आणि ज्या संपदाचा मृतदेह जिथं सापडला ते हॉटेल मधुदीप हे रणजितसिंह निंबाळकराच्या जवळच्या त्या ठिकाणी कार्यकर्त्याच कसं आहे, भोसलेचं, तो संभाव्य नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा आहे. स्वराज्य कारखान्याचे सगळे मुकादम हेच तिथं आणले आणि त्याच मुकादमाचं फिटनेस देण्यासाठीच कसा दबाव येत होता. म्हणजे हे सगळं रणजित निंबाळकरांच्या भोवती फिरतंय आणि त्या गिधाडाला वाचवण्यासाठी महिला आयोग तिथं जातोय, मुख्यमंत्री तिथं जातोय. अरे तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? कधी तुम्ही संपदाच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जायला पाहिजे, महिला आयोगाने अगोदर तिच्या घरी जायला पाहिजे. आणि त्या आई वडिलाची त्यांची मुलगी गेली, जी मुलगी त्यांचं पुढचं भविष्य होतं, त्यांचं आयुष्य त्या मुलीच्या याच्यावर जाणार होतं, तिला तुम्ही ना भेटता, तुम्ही तिकडे जाताय, त्या आरोपीचं पाठराखण करता, त्याला क्लीन चिट देताय. अरे तुमचं पोलीस स्टेशन फलटणचं, आंबेकरजी हे फलटणचं पोलीस स्टेशन झालं नाही, ते स्वराज्य कारखान्याचं वसुली केंद्र झालंय. राठोड नावाच्या मुकादमानं तळतळून सांगितलंय, मुकादमाच्या भावानं, की त्याला कशा पद्धतीनं उचलून नेऊन त्या ठिकाणी उलट टांगून मारताय. अरे पोलीस एखाद्या नक्षलवाद्याला, आतंकवाद्याला असं मारत नाही, तसे ते कारखान्याचे कर्मचारी त्यांना मारतायत. हे काय प्रकार चाललाय? आपण महाराष्ट्रात राहतोय का तालिबान मध्ये राहतोय तिकडे? मेहबूबजी मी पुन्हा येते तुमच्याकडे, कारण आपल्याकडे बाकीचेही गेस्ट आहेत, त्यांनाही संधी दिली पाहिजे. मेहबूबजी माझी विनंती आहे की मी पुन्हा तुमच्याकडे येते, आपल्याकडे बाकीचेही गेस्ट आहेत, त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदीजी आपल्यासोबत आहेत. सुनीलजी, खरं तर तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये बराच आवाज उठवला, विशेषतः सुषमाताई अंधारेंनी. प्रश्न असा आहे की जोपर्यंत एखाद्या नेत्याचं नाव प्रकरणामध्ये येत नाही तोपर्यंत विरोधी पक्षांना या सगळ्याकडे, म्हणजे आता मेहबूब शेख यांनी जी काही सगळी गिनती सांगितलेली आहे ती गिनती काही कालची आजची परवाची नाहीये. किंवा सुषमाताई अंधारे ज्या सगळ्या पीडित कुटुंबांबद्दल बोलतायत, आरोपांबद्दल बोलतायत, तेही कालचं आजचं नाहीये. एका तरुणीचा जीव जाईपर्यंत विरोधी पक्षांना पण थांबावं लागलं का हे सगळं समोर येण्यासाठी? कविताजी नमस्कार. खरं म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये गेली 2 वर्ष अशा प्रकारची प्रकरणं, मग बीड मधली असेल, ठाण्यातली असेल, पालघर मधली असेल आणि आता फलटण मध्ये झालेली असेल,
विरोधी पक्ष नेहमी या मुद्द्याकडे आहे की सध्याच सरकारचं गृह मंत्रालय हे व्यवस्थित कंट्रोलमध्ये नाहीये. शासनाच्या त्याच्यावर जे कोणी गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, शासनाचं गृह खात्यांवरचा ताबा हा सुटलेलाच आहे. जर ताबा सुटला असेल तर ही अशी प्रकरणं होतच जाणार. मी एक मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो. मी एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. मगाशी जैन साहेबांचं मी पॉइंट टू पॉइंट ऐकत होतो. अनेक राजकीय पक्ष कार्यकर्ते माझ्या सहित, मी कबूल करतो, माझ्या सहित, माझ्या पक्षातल्या सगळ्यांच्या सहित पोलीस स्टेशनमध्ये अनेक विषयांमध्ये जातात, परंतु 90 नाही 99% खून, बलात्कार आणि करप्शन या विषयामध्ये कधीही पाठराखण करत नाही. कोण करतात? ज्याला वरचा वरदस्त आहे, ज्याला शासनाचे मुख्यमंत्री वगैरे आहेत ते लोक करतात. हा आतापर्यंतचा आलेला अनुभव आहे. त्यामुळे माझं असं मत आहे, नीट चौकशी झाली पाहिजे. सुषमा अंधारेंनी आज मांडलेले मुद्दे होते, त्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यासारखं नाही आहे. फलटणचे जे माजी खासदार आहेत, मी पश्चिम महाराष्ट्रात राहतो, मी 4ही जिल्ह्यामध्ये पक्षाच्या वतीनं प्रवास करत असतो. फलटणमध्ये त्या माणसाची दादागिरी एवढी आहे की पोलीस स्टेशन, महसूल खातं सगळं त्याच्या ताब्यात आहे. तो आमदार असू दे नाही तर खासदार असू दे. मी अशी तुम्हाला 50 उदाहरणं तिथली देऊ शकतो. तिथले 50 लोक आज बोलायला उभे राहिलेले आहेत. या खासदारांचं एवढं इंटरफरन्स आहे, त्या अगवणे कुटुंबाचं आहे. अनेक कुटुंब त्यांच्या समोर आज पुढे येत आहेत. माझं असं मत आहे, जर मुख्यमंत्र्यांना जर खरंच या मुलीला न्याय द्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले पाहिजे. कोण पी आहे, का फोन केला, का सीडीआर केला. उलट इथं चाकणकर मॅडम येतात आणि मी आपले आंबेडकर साहेबांना एक सांगू इच्छितो, ते शासकीय जरी पद असलं तर त्याची एक SOP आहे, कार्यप्रणालीची एक नियमावली आहे, ती मी वाचलेली आहे म्हणून सांगतो. महिला अध्यक्षांना एखाद्या प्रकरणाची समिती करून ती चौकशी करण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीचा उल्लेख आणि त्याची बरोबर आहे की चूक आहे हे म्हणण्याचा तिथे जाऊन अधिकार नाही. हे लक्षात घ्या. चाकणकरांनी ज्या प्रकारची एक भूमिका घेतली आणि या महाराष्ट्राला एक महिला अध्यक्षांनी, महिला विभागाच्या अध्यक्षांनी अक्षरशः एका महिलेच्या विरुद्ध बोलण्याचं जे धाडस केलं, त्यांच्या संवेदनाशीलचं, त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. माझ्यासारखा जर माणूस माझ्या पक्षाचा जर भूमिका घेत असेल तर पक्ष कार्यकर्ता म्हणून मी उपोषण केलं असतं आणि त्याला त्वरित बडतप करा म्हणून सांगितलं असतं. ठीक आहे, अशा भूमिकेची अपेक्षा आहे, पण सुनीलजी दुर्दैवानं अशा भूमिका समोर येताना दिसत नाहीयेत. हा प्रश्न आहे. महबूबजी तुमच्याकडे येते, पण जैन सर मला एक सांगा की प्रश्न आता असा आहे की मुळात पोलिसांनी केलेला तपास हा पोलिसांच्या समोर बसून, म्हणजे तो तपास अजून चार्जशीट दाखलही झालेली नाहीये, तपास प्राथमिक अवस्थेमध्ये आहेत. गुन्हेगार आरोपी या प्रकरणातले 2च आहेत की याच्यापेक्षा जास्त आहेत हेही माहित नाहीये. स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या पोलिसांच्या तपासाचा दाखला देऊन सांगतात त्याच म्हणतात कदाचित याच्यामध्ये आणखीन काहीतरी असू शकतं. याची कसलाही तपास पूर्ण झालेला नसताना तो तपास माध्यमांसमोर, माध्यमांनी न विचारता खुला करून दाखवला जातो. हे सगळं कशासाठी? तर त्याच्यातनं एक अर्थ निघावा यासाठी. जर ही व्यवस्था असेल आणि पोलीस त्याला मुखदर्शक बनून राहणार असतील तर सर्वसामान्य माणसांनी आज ज्या त्या तरुण डॉक्टर बाईचे सगळे नातेवाईक इथे बसलेले आहेत, काय अपेक्षा करायची त्यांनी? त्यांचा लाडाचा गोळा तर जीवानिशी गेलेलाच आहे, पण त्याला न्याय मिळेल ही अपेक्षा व्यवस्थेमध्ये राहत नाही. मग कविताजी, आपलं म्हणणं बरोबर आहे. हे त्याच्या तपासाबद्दलचं विधान करणं अतिशय चुकीचं होतं. कोणत्याही अधिकाऱ्यांना, त्यांना जरी काही माहिती पोलिसांकडून दिली गेली तर ती गोपनीय माहिती असते आणि ऑनगोईंग तपास आपण ज्याला म्हणतो, चालू तपास आहे, त्यावेळी ही माहिती उघड करणे हे अजिबात योग्य नव्हतं. म्हणून कुठेतरी तर त्याची चूक झालेली आहे आणि त्यांनी कशामुळे केली, कशामुळे त्यांनी जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला, मला त्याबद्दल काही माहिती नाही. पण आता एकदा ही प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली त्याच्यानंतर जरी पोलीस अधीक्षक त्या ठिकाणी बसले असले तरी त्यांनी थांबवलं पाहिजे होतं, पण त्यांनी सुद्धा काही, मला असं वाटतं, याच्यामध्ये पुढाकार घेतला नाही. अथवा त्यांना सांगितलं पाहिजे होतं की तपासाबद्दल आपण बोलू नका. त्यांना चौकशी चालू आहे,
आम्ही बघतो, आम्ही स्वतः जसं माझे पूर्वी एक पॅनलिस्ट बोलले की त्यांना चौकशी करण्याचे अधिकार आहे त्यांच्या वतीने, ते सुद्धा एक कमिटी फॉर्म करून चौकशी करू शकतात. पण चालू असलेल्या पोलीस तपासाबद्दल त्यांनी माहिती देणे आणि बोलणे हे अजिबात योग्य नव्हते, हा माझा ठाम मत आहे. पण आता म्हणजे पोलिसाच्या तपासावरती कोणी विश्वास ठेवत नसेल तर याच्यापेक्षा पुढे कुठे जाणार आपण? याचा सीआयडी झाली आणि सीबीआय झाली, त्याच्या व्यतिरिक्त या देशामध्ये दुसरी काही तपास यंत्रणा नाही जी अशा प्रकारचा तपास करू शकते. आता त्यांनी ते मागणी करू शकतात सीआयडीची, ते मागणी करू शकतात सीबीआय तपासाची, पण तोपर्यंत भौतिक ते होणार नाही. एकदा जरी माननीय मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांना वाटलं याच्यामध्ये की सीआयडीला तपास दिला जाऊ शकते तर तेवढा एक भाग आहे, परंतु बाकी याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी पोलिसांच्या तपासावर आणि पोलीस यंत्रणेवरती काहीतरी विश्वास ठेवावाच लागेल. कारण की या सर्व गोष्टीमध्ये, या अशा प्रकारच्या चौकशीमध्ये जे सर्व अधिकारी कॉम्प्रोमाइज झालेले असतात असायला भाग नाहीये. फार कमी प्रमाणात अधिकारी कॉम्प्रोमाइज झालेले नाही, पण असतात. सर हे तुमचं जरी मान्य केलं कमी प्रमाणात अधिकारी, तरी ते चित्र बघा ना. पोलीस अधीक्षक बाजूला बसलेले आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्षा जे सांगतात त्याला ते मान डोलवतायत, ते होकारात्मक मान डोलवतायत वारंवार. पीएम रिपोर्ट काय आला हे सांगण्याची इतकी घाई काय असते? म्हणजे ते नातेवाईक सांगतात आम्हाला पीएम रिपोर्ट माहिती नाही आणि तो पीएम रिपोर्ट प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितला जातो. म्हणजे काहीतरी साध्य करायचंय ना याच्यातनं, त्याशिवाय तर इतक्या खुलेपणानं एरवी तपास चालू आहे असंच पोलीस सांगतात. मग या प्रकरणामध्ये एवढ्या घाईनं या गोष्टी उघड करण्याची गरज का वाटली? मी तर आपल्याला यापूर्वी सांगितलं की त्यांचा हा वर्तन चुकीचा होता आणि त्यांना पोलिसांच्या तपासाबद्दल विधान करणे योग्य नाही, ते त्यांनी सांगितलंच नाही पाहिजे. ही गोष्ट पोलिसांकडून जरी त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो प्रसार माध्यमासाठी काही परिपत्रक काढलं किंवा माहिती दिली, तेवढा वगळून बाकीची माहिती काय तपास चालू आहे त्याबद्दल आम्ही एकदा नातेवाईकांना बोलावून त्यांना माहिती देऊ शकतो, परंतु पब्लिकली उघड करणे हे अजिबात योग्य नाही, हा माझा ठाम मत आहे. मी आपल्याला सांगितलं यापूर्वीच. आणि तपासाच्या इतक्या प्राथमिक टप्प्यात तर नक्कीच नाहीये. महबूबजी येते तुमच्याकडे. फक्त मला एक प्रश्न नातेवाईक जे बसलेले आहेत या मुलीचे त्यांना विचारायचं आहे. तुम्हाला प्रश्न असा आहे की या अगोदर या मुलीनं तक्रार केली होती, तुमच्या मुलीनं, डॉक्टर मुलीनं, की काही राजकीय नेत्यांच्या पीएनच्या माध्यमातून तिला त्रास होतो. एक प्रश्न असा आहे की मुळात तिनं हे तुम्हाला कुटुंबियांना याबाबत काही सांगितलं होतं का, या तक्रारीबाबत, या चौकशीबाबत? आणि हे सगळं समोर आल्यानंतर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा म्हणतात की रणजितसिंग नाईक निंबाळकर हे यांनी काहीही केलेलं नाही, त्यांनी एका अर्थी जाहीर सभेमध्ये त्यांना क्लीन चिट दिली, याबद्दल काय तुमचं मत आहे? हे ते जे सांगतात ते पूर्ण चुकीचं आहे. तिनं आम्हाला तोंडी सांगितलं होतं की थोडं कामाचं प्रेशर आहे एवढं सांगितलं होतं, परंतु ते एवढं असेल असे आम्हाला कल्पनाही नव्हती. आणि तिची जी दुसरी बहीण आहे एक डॉक्टर, तिनं थोडं बऱ्यापैकी सांगितलं होतं, पण तेव्हा कंप्लेंट दिली आहे ती एवढंच फक्त सांगितलं होतं आणि तिला विश्वास होता की त्या कंप्लेंटवर काहीतरी कार्यवाही होईल. पण जर आम्ही तिथे गेल्यानंतर सोशल मीडियामधूनच कुणी तरी आमच्याकडे ज्या पीडीएफ आम्हाला उपलब्ध झाल्या तिने दिलेल्या अर्जांच्या, त्याच्यावरून स्पष्ट लक्षात दिसून येते की 19 जूनला ही तक्रार देते. त्यानंतर त्याची काहीही दखल न होता 16 जुलै रोजी तो महाडिक नावाचा अधिकारी उलट तक्रार सीएस कडे करतोय. सीएसही तेव्हा सीएसनं यांच्या जुन्या तक्रारीचं काहीही न करता उलट तपासनी हिची चौकशी लावतोय वैद्यकीय अधिकाऱ्याची. मग याला काय? आणि त्याचा सविस्तर उतारा दिलेला असताना सुद्धा त्या 13 ऑगस्टला हिने आरटीआय सुद्धा टाकलेली, तोपर्यंत हिच्या जुन्या तक्रारीची काही दखल घेतली नव्हती. मग आरटीआयची 13 ऑगस्टची तक्रार असताना 2 महिन्यात का दिलं नाही? आणि मग शेवटी तिनं कदाचित हा पर्याय निवडला असावा. पण मुळात यांची शंका एवढ्या सुरुवातीपासून येते. यांनी आम्हाला सांगितलं की हॉटेलमधून म्हणजे हॉटेलमध्ये गळफास घेतलेला आहे. 8 वाजता आम्हाला फोन येतो. मग इथून जेव्हा आमचे नातेवाईक जात होते फलटणला तिकडे येण्यासाठी, तेव्हा तिथले अधिकारी नातेवाईकांना प्रत्येक अर्ध्या तासाला फोन करत होते, तुम्ही कुठपर्यंत आलात? मग एक माणुसकी म्हणून ते जर डेड बॉडी उतरवायचे जर त्यांना अधिकारही असतील तर तिथून डेड बॉडी उतरवून हॉस्पिटलला नेताना त्यांना एक फोन करावा वाटला नाही की आम्ही डेड बॉडी उतरवतोय आणि हॉस्पिटलला नेतोय. नियमानुसार तर त्यांनी कुटुंबीय आमचे एखादा असल्याशिवाय डेड बॉडी उतरवायलाच नव्हती पाहिजे. मग एवढी काय घाई झाली होती, एवढी काय घाई झाली होती की त्यांनी इकडं डेड बॉडी हॉस्पिटलला शिफ्ट केली. आणि शिफ्ट केल्यानंतर मात्र मग आम्ही 3 वाजता तिथे पोहोचलो. मग दुसऱ्या दिवशी 1 वाजेपर्यंत पोस्टमॉर्टम साठी ही घाई का झाली नाही? निश्चितच एकतर त्या बॉडी मधून काही पोस्टमॉर्टम मध्ये जे काही निघणार आहे त्याची पॉसिबिलिटी कमी व्हावी म्हणूनच त्यांनी हे ठेवलं असेल. आणि दुसरीकडे जो तिचा भाऊ तिथे FIR दाखल करण्यासाठी बसला होता
तो डॉक्टर असल्यामुळे त्याला PM ला उपस्थित राहायचं होतं, पण तोही तिकडे येऊ नये म्हणून त्याला फिर्यादी बनवलं आणि FIR दाखल करून घेण्यासाठी त्यालाही फलटण पोलीस स्टेशनला 2 वाजेपर्यंत का बसून ठेवलं? यांनी मुद्दामून तसं. तुमचा आवाज मला वाटतं माझ्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे हे इतकं दुर्दैवी आहे ना की ज्या तरुण डॉक्टरनं पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स, कैद्यांचे रिपोर्ट्स, इतरांचे रिपोर्ट्स, मेडिकल रिपोर्ट्स देण्यासाठी आपल्यावर दबाव आणला, अशा तक्रारी केल्या, त्या तक्रारीपायी तिने शेवटी गळफास जवळ केला. आज तिच्या पोस्टमॉर्टम संबंधात सुद्धा तिच्या नातेवाईकांना त्याच तक्रारी कराव्या लागतात. काय दुर्दैव असू शकतं याच्यापेक्षा दुसरं? मेहबूबजी बोला. असं आहे की मगाशी तुम्ही जे म्हणालात ना की विरोधी पक्षाला, तर खरं आहे तुम्ही जे म्हणालात ना, आम्ही ओरडून सांगत होतो महादेव मुंडेचा खून झाला, त्यावेळेला कुणी लक्ष दिलं नाही. आम्ही सांगत होतो कृष्णा आंधळेचा देखील खून वेगळ्या पद्धतीने झाला, कुणी ऐकलं नाही. संतोष देशमुखच मारावा लागला. आता फलटण मध्ये अनेक लोकांनी, ते हगवणेचं कुटुंब, 2 मुलींनी, कविता मॅडम सुसाईड नोट लिहिली आणि व्हिडिओ केले की आम्हाला किती छळलं जातंय, आमच्या कुटुंबाची लाईट, पाणी. आणि तो हगवणे साधा माणूस नाही, दिगंबर हगवणे, ज्यानं 2019च्या विधानसभेत भाजपाच्या तिकिटावर 89,000 मतं घेतली. विधानसभा लढलेल्या माणसाच्या मुलीला जर आत्महत्या करायची वेळ येते तरी प्रशासनाला जाग आली नाही. त्यासाठी संपदा मुंडेचाच मृत्यू व्हावा लागला. यांना संपदा मुंडे, संतोष देशमुख असे मृत्यू झाले तरी ह्या सरकारला पाजर फुटत नाही. शेवटी राजकारण जाऊ द्या, खड्ड्यात चुलीत जाऊ द्या. एका मुलीचा जीव गेलाय आणि तिच्या नातेवाईकाला संशय की तिची हत्या आहे का आत्महत्या आहे. जी मुलगी स्वतःच्या भावाला फोन करून 20 तारखेला सांगते की मी भाऊबीजेला येणार आहे आणि भाऊबीजेला आल्यावर तू माझं ओबीसीचं सर्टिफिकेट काढ, मला पीजीला ऍडमिशन घ्यायचंय, आणि ती मुलगी 3 दिवसांना गळफास लावते, आत्महत्या करते. जी मुलगी फलटण मध्ये राहते ती रात्री 1:30 वाजता हॉटेलला जाते. मग ते हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही दाखवा ना. आणि जे मुलगी मला बोगस फिटनेस सर्टिफिकेट द्यायला तुमचे पोलीस दबाव टाकतायत, हे DYSP राहुल धस याला 19 जूनला सांगते की हे जायपत्रे, हे पाटील, हे बदने हे मला दबाव टाकतायत. याच्यावर त्या DYSPनी काही तक्रार केली नाही. आणि मगाशी माझी पोलीस जे अधिकारी त्यांनी सांगितलं त्या सरला मी रिस्पेक्टनी सांगतो, सगळ्या पोलिसांवर आमचा आक्षेप नाही. नवनीत कावत आल्यापासून बीडचं प्रशासन सुधारलंय, पण त्याच्या अगोदरचं बीडचं प्रशासन पालकमंत्र्याच्या घरचं घरगडी होतं. आता तसं तुमचं फलटणचं प्रशासन, दहिवडीचं, म्हसवडचं पोलीस प्रशासन तिथल्या राजकीय नेत्याचं घरगडी झालंय. ह्याच राहुल धस जो DYSP आहे याची तक्रार एका तुषार खरात नावाच्या पत्रकाराने केली. तुम्ही कधी त्या तुषार खरातला विचारा, त्याला दहिवडीत गुन्हा दाखल झालेला असताना त्याचा तपास हा DYSP राहुल धसकर दिला. कारण राहुल धस हा भाजपाच्या लोकांच्या मनासारखं काम करतो आणि त्याला किती छळलं ना, कधी त्याला विचारा, एकदा त्याला विचारा. कारण काय होतं, एकदा कुणीतरी संपदाच मरावी लागते, कुणीतरी संतोष देशमुखच मरावा लागतो, त्याच वेळेला वाचा फुटती आणि त्याच वेळेला हे प्रकरण समोर येते. जोपर्यंत माणूस मरत नाही, तो जिवंत आहे, तोपर्यंत त्याच्यावर कितीही अन्याय झाला तर ह्या प्रकरणाला वाचा फुटत नाही. हे दुर्दैव आहे. आणि आज लोकशाहीमध्ये मुख्यमंत्र्यासारखे जबाबदार माणसं ज्यांच्याकडनं अपेक्षा आहे की ते गेल्यावर त्यांना त्या पोलीस स्टेशनच्या भिंतीत किंकाळ्या ऐकू येतील संपदाच्या, त्यांना दुर्दैवानं त्या किंकाळ्या ऐकू नाही आल्या. मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी SIT स्थापन करायला पाहिजे होती. कुटुंबाची मागणी होती की एक महिला IPS द्या आणि महिला IPSच्या नेतृत्वाखाली साताऱ्याचे पोलीस नाही पाहिजे. कुटुंब सांगतंय फलटण मध्ये आम्हाला केस चालवायची नाही, म्हणजे त्या कुटुंबाचा जर प्रशासनावर विश्वास नाही याचा अर्थ देवा भाऊ तुमच्यावर विश्वास नाही. महाराष्ट्र पोलिसावर हा विश्वास का झाला याचं तुम्ही गृहमंत्री म्हणून कधी आत्मचिंतन करणार आहेत का नाही? आपण कुठे राहतोय? महाराष्ट्रात राहतोय ना. कुटुंब आपण याच्याबाबत विचारूयात ना, त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना विचारूयात. विनायकजी, आता प्रश्न असा आहे की इतकं गंभीर सगळं होतं, मुळात तिनं जून महिन्यामध्ये केलेल्या तक्रारीमधलाच आशय इतका गंभीर होता, त्याच्यानंतर ती आता दिवाळीपर्यंत आत्महत्या करते. तिनं आत्महत्या केल्यानंतर तिच्या तक्रारींचं गांभीर्य आणखीन व्हायला हवं होतं. जेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षा येऊन सांगतात की IC कमिटीनं चौकशी केली होती आणि हे सगळं झालं होतं, जर एखादी मुलगी मृत्यूपर्यंत पोहोचत असेल तर IC
कमिटी सारख्या इंटरनल कमिटी सारख्या चौकशीच्या अहवालांवर किंवा चौकशीनंतर ज्या काय एकमेकांना सूचना दिल्या गेल्या त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा होता? मग तिने केलेल्या या सगळ्या आरोपांची गंभीर चौकशी व्हायला हवी होती. जर त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांचा वरदहस्त होता, संगनमत होता असे जर आरोप होत असतील तर त्याचीही चौकशी व्हायला हवी होती. हे सगळं न होता मुख्यमंत्री साताऱ्यामध्ये जर असं म्हणत असतील की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं याच्यामध्ये काही नाहीये आणि ते क्लीन चिट देत असतील, एवढी घाई क्लीन चिट देण्याची का दाखवण्यात आली? याचं कारण असं आहे की विरोधकांचा एक पात्री अजेंडा जो आहे तो असा आहे की कुठलंही प्रकरण घडलं की तिथल्या स्थानिक जो कोणी भाजपशी संबंधित नेता असेल त्याच्यावरती आरोप करायचा आणि मूळ मुद्दा जो आहे तो विसरून जातात. म्हणजे याच्यातला भाजपच्यासाठी मूळ मुद्दा काय आहे की त्या पीडितेला न्याय मिळवून देणं. आता मला बोलू दे, आता मला बोलू दे, आता मला बोलू दे. खासदारांनी 2 जणांचे नाव लिहिलीत राव, असं काय करताय? आपली सगळी कविताजी बडबड आंबेडकर ऐकून साहेबांना घेतलेली आहे. सांगा की आपण नाटकी विरोधी बडबड पक्षाने नाही. रणजित निंबाळकर आता यांचं गप्पा नाव बसा घेतलेलं आपण. नाही. ठीक आहे. आम्हालाही ओके, बोलायचं सुनीलजी आहे. आणि महबूबजी तुमचं दोघांचाही मुद्दा एकच आहे. आंबेकरजी तुम्ही बोला, तुम्हालाच वेळ देते मी. फक्त त्या दोघांचाही मुद्दा एकच आहे फक्त की आम्ही काही त्यांचं नाव घेतलेलं नाहीये. तिनं केलेल्या तक्रारीमध्ये ते नाव आलं म्हणून त्यांचं नाव पुढे आलं. अदरवाईज त्या साताऱ्यामध्ये भाजपचे अनेक नेते आहेत, त्यांच्यावर कुणावर आरोप झाले नाहीत. आरोप एकाच व्यक्तीवर झाले कारण त्यांचं नाव आलं होतं. एवढंच त्यांचं म्हणणं आहे. बोला आता. हा मूळ आता त्यांना गप्पा बसायला सांगा. हो सांगितले, तुम्ही बोला. मूळ मुद्दा असा आहे, ज्या दिवशी ती सभा झाली त्या दिवशी त्यांचं नाव सगळ्या मीडिया समोर किंवा कुणासमोरही आलेलं नव्हतं. हे तुम्ही आत्ता घेताय नाव मीडियामधून. नंतर त्याचे रिपोर्ट किंवा त्यांच्याकडे मुद्दा म्हणून तो सगळं भाग सुरू झाला. त्यामुळे देवाभाऊनी एवढंच सांगितलं की त्या पीडितेला न्याय देणं हे माझी पहिली प्रायोरिटी आहे. मग त्याच्यामध्ये कोणी आमदार असेल, खासदार असेल, कोणी असेल तरी मी त्याला सोडणार नाही. हे पण त्या स्टेजवरून सांगितलं नाही. मग ते त्या तुम्ही स्टेजवरचं भाषण सविस्तरपणे आंबेकरजी विसरताय. मला तुम्हाला थांबवावं लागेल आणि हे क्लिअर करावं लागेल की त्या स्टेजवरचं भाषण कदाचित तुम्ही क्लिअरली ऐकलेलं नाहीये. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी हे क्लिअरली म्हटलं होतं की मला इतकीशी जरी शंका असती की याच्यामध्ये हात आहे तर मी हा कार्यक्रम रद्द केला असता, मी या कार्यक्रमाला आलो नसतो. आणि त्यांनी बराच वेळ रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे एक साथीदार यांच्यावर बोलले. याचा अर्थ नाव आधीच आलं होतं, एवढंच फक्त स्पष्टीकरण द्यायचं होतं. त्या कार्यक्रमानंतर आलं असं नाही. एक लक्षात घ्या, त्यांनी या प्रकरणामध्ये कोणीही आमदार, कोणीही खासदार असला तरी मी सोडणार नाही हे सांगितलं होतं की नाही? आपण हे ऐकलं असेल. नाही. त्यामुळे देवेंद्रजींनी स्पष्ट केलेलं आहे. पण याचा अर्थ आरोप व्हायला लागले होते म्हणून हे सांगावं लागलं ना. जर आरोपच नसते तर त्यांनी का सांगितलं असतं हे? त्या दिवशी ती सभा उधळवावी यासाठी हे सुरू झालं होतं. त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलं की तसं जर असतं तर मी इथे आलो नसतो. पण चौकशी झाल्यानंतर जो कोणी दोषी निघेल त्याला मी शिक्षा देईन हे त्याच स्टेजवरून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आमची भूमिका, आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट आहे. जसे जसे पुरावे येतील. इथे प्रॉब्लेम एकच आहे की विरोधी पक्ष जो काही मुद्दा मांडतात तोच मुद्दा खरा आहे असं त्यांचं म्हणणं असतं. आज सुषमाजी म्हणाल्या की मी सत्याच्या बाजूने असते, पण त्यांचं सत्य म्हणजे त्यांच्या तोंडातून जे बाहेर येईल ते सत्य. असं या दुनियेत असत नाही. कुठल्याही प्रकरणाला एक पीडितेची, एक ज्याच्यावर आरोप होतो त्याची आणि तिसरी न्यायाची बाजू असते. भाजप हा नेहमी न्यायाच्या बाजूने स्पष्टपणे उभा राहील हे मी तुम्हाला गॅरंटीपूर्वक सांगू इच्छितो. पण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पीएची नावं जर त्याच्यामध्ये असतील, त्यांच्यावर जर थेट आरोप केले असतील तर त्याची किमान चौकशी व्हायला हवी की नको? पाहिजे की नाही? का तुम्ही आणि मी सांगितलं, मला मी कुणाचं तरी नाव घेतलं तर तो आरोपी होतो का? त्याची चौकशी व्हायला पाहिजे. त्याची प्रोसेस आहे, ही लोकशाही आहे. ही काही तेच तर विचारतोय आम्ही की चौकशी तर व्हायला हवी ना. कुणाचं तरी नाव असं नाही होत आहे. माजी खासदारांचे पीए असतील तर त्यांचं काहीतरी राजकीय वजन असेल ना. त्यांची नावं जर येत असतील तर त्याची चौकशी नको व्हायला? आंबेकर सर, कमाल आहे. चौकशी होणार आहे. बोला सुनीलजी. हे बघा, मी आंबेकरजींना विनंती करतो, थोडंसं राजकारण बाजूला ठेवू आपण. गेले 8 दिवस हा विषय गाजतोय. का नाही मुख्यमंत्र्यांनी SIT केली? का नाही मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले? ना अजून SIT केली ना चौकशीचे आदेश दिले.
जर त्यांनी या दोन्ही गोष्टी केल्या असत्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच्यामध्ये क्लीन आहेत असं आम्ही समजलो असतो. हे त्यांनी केलं नाही. आज सुषमाताईंनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. कुणी चौकशी बोलू माझी सुरू आहे. अशीच विनंती त्याच्यामध्ये आहे तीन की आपल्याला डिपार्टमेंटची नावं आहेत, सरकारला तेच चौकशी की करणार आहे, याची तोच महाडी, चौकशी करण्याचे आदेश तोच द्या. DYSP, आणि तेच सगळे PI. चौकशीचे चाकणकर नाही आदेश करू दिलेले शकत. आहेत. त्याच्यामध्ये SIT किंवा तीन ट्रेसचा माणूस करू डिपार्टमेंटचे शकतो. अधिकारी आणि त्या इन्व्हॉल्ड आहेत. चौकशीमध्ये जे सत्य येईल ते तुम्ही आम्ही मान्य करूया, त्याप्रमाणे कारवाई होईल असं माझं मत आहे. अगदी बरोबर आहे. आंबेकरजी, चला आपण विरोधकांचं बाजूला ठेवूयात, विरोधकांच्या मागण्या या राजकीय आहेत असं म्हणून बाजूला ठेवूयात, पण जे नातेवाईक बसले ते SIT चौकशीची मागणी करतात. सांगा, तरुणीच्या डॉक्टरांच्या नातेवाईकांनी सांगावं आम्हाला, आहे का तुमची मागणी SITची आहे की नाहीये? येस मॅम, SITची मागणी आहे आमची. आणि कारण या पोलीस प्रशासनावर तिथल्या आमचा थोडासाही भरोसा राहिलेला नाहीये. आमची SITचीच मागणी आहे आणि तीही SIT माननीय उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्याच अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या निगराणीखाली व्हावी आणि त्याला लेडी IBS दरच्या जे अधिकारी हे सदस्य असावेत त्यामध्ये, ही आमची प्रमुख मागणी आहे सध्या. पण महिला अत्याचाराच्या बाबतीमध्ये महिला IPS अधिकाऱ्याच्या अंतर्गत SIT चौकशी नेमण्याची काही पद्धत नवीन नाहीये. मग या प्रकरणामध्ये आपण ती तत्परता का दाखवत नाही की हे प्रकरण तितकं महत्वाचं वाटत नाही? या प्रकरणामध्ये जणू काही ती मुलगीच दोषी होती हे सांगण्याचे प्रयत्न का होत आहेत सरकारच्या सगळ्या पक्षांकडनं? यांच्या हातात असतं ना तर ह्यांनी त्या संपदाला जिवंत करून तिला जेलमध्ये घातलं असतं. एक मिनिट, एवढा नालायकपणा चाललाय सगळा. ठीक आहे, महबूबजी त्यांना बोलू देत. विनायक आंबेकरांना आपण जो प्रश्न विचारलाय तर आंबेकरजी बोला. हा, बेसिकली जी मागणी झालेली आहे त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री नक्की निर्णय घेतील. त्याच्यामध्ये कुठलाही त्यांच्यामध्ये दुमत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की कडवट बोलणं म्हणजे आपण कुणाची तरी बाजू घेतो असं जर काही यांचं म्हणणं असेल विरोधी पक्षांचं तर त्याला काही अर्थ नाही. लोकशाहीमध्ये जी प्रोसिजर आहे ती प्रत्येक ठिकाणी पाळावी लागते आणि ती पाळून सगळी चौकशी नीट होईल. आता मगाशी दवे साहेब म्हणले की चौकशीची ऑर्डर केली नाही. अहो, चौकशी सुरू झाली ना, म्हणून तर आज माहिती देण्यात आली ना. चौकशी सुरू झाली आहे, आज एका विशिष्ट स्टेजला पोहोचले. माहिती द्यायला नको होती का? 100% नको होती, चूक झालेली आहे, पण ती सुद्धा सुधारण्यात येईल आणि नक्कीच चौकशी होईल. आणि SITची मागणी ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेली आहे. माननीय मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय नक्की घेतील. आंबेकरजी, एरवी ना म्हणजे तुमचं मी समजू शकते, राजकीय कंपल्शन्स काय असतात ते मी समजू शकते, पण या प्रकरणामध्ये ना आता चीड यायला लागलेली आहे. म्हणजे या प्रकरणाचा तपास ज्यांच्याकडे आहे त्या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख काय सांगतात, आम्ही CCTV बघितलेला आहे, त्याच्यामध्ये आम्हाला काही संशयास्पद दिसलेलं नाहीये. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्या गळफास घेऊनच मृत्यू झालेला आहे, त्याच्यामध्ये कुठेही हत्या वगैरे असला काही संशयच नाही हे सांगण्याची प्रचंड घाई. रिपोर्ट आल्याच्या काही तासांमध्ये आपली सगळी चौकशीची माहिती ते महिला आयोगाच्या अध्यक्षांना देतात आणि आपल्या उपस्थितीमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून पत्रकार परिषदेमध्ये ते वदवून घेतात. ज्या राजकीय नेत्यावर हे आरोप होत आहेत त्या राजकीय नेत्याचा याच्याशी काहीही संबंध नाही असं सर्टिफिकेट खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देतात. जर इतकं होत असेल तर या प्रकरणामध्ये काही दाबण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल जर उपस्थित केला तो विरोधकांनीच नाही तर त्या मुलीच्या नातेवाईकांनीही केला तर त्या सवालाची उत्तरं शोधली गेली पाहिजे. त्यासाठी निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे. पण जर आजूबाजूची परिस्थिती अशी असेल तर ती चौकशी होणार का हा खरा प्रश्न आहे. मगाशी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना जैन सरांनी जे सांगितलं ते खरं तर जणू काय आपल्या व्यवस्थेचा भाग बनून गेले असं त्यांनी सांगितलं की हो, पोलिसांवर दबाव असतो, राजकीय दबाव असतो आणि अनेकदा त्या राजकीय दबावाखालीच पोलीस काम करत असतात. पण राजकीय दबाव एखाद्याच्या गळफासापर्यंत पोहोचत असेल तर मग आज ही डॉक्टर तरुणी गेली, उद्या दुसरी कुणीतरी असेल, मग त्या दुसऱ्या कुणीतरीची वाट बघत बसायचं आहे की ही व्यवस्था सुधारण्यासाठी आपण आवाज उठवायचा आहे. जर हे होणार नसेल तर फक्त तरुणींची नावं बदलत राहतील, आकडा वाढत राहील, व्यवस्था सुधारणार नाही. ती सुधारायची आहे की नाही याचा विचार तुम्ही आम्ही करायला हवा. कारण प्रश्न आपल्या जीवाचा, आपल्या मुलीबाळींचा, आपल्या जीवलगांचा जीवाचा आहे. आज संपदाचे नातेवाईक इथे सहभागी झाले या कार्यक्रमामध्ये. मला माहित नाही की तुमचे आभार कसे मानावे, कारण आपलं पोटचं माणूस गमावल्यानंतर, जवळचे एक एवढी पोरगी जिने कष्ट केले असतील आणि इथपर्यंत पोहोचली असतील तिला गमावल्यानंतर काय तुमच्या कुटुंबियांच्या यातना असतील त्या आम्ही समजू शकतो. पण ती गेल्यानंतर जे काही होतंय, तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला जातोय, तिच्या एकूण मृत्यूवर शंका उपस्थित केल्या जात आहेत, ते पाहून तिच्या आई वडिलांचा आज जीव काय बोलत असेल याची कल्पना महाराष्ट्रातली प्रत्येक संवेदनशील व्यक्ती करू शकते. ती कल्पना, ती भावना प्रत्येकानं मनात ठेवावी आणि या तरुण डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न होईल इतकी अपेक्षा फक्त आपण करू शकतो. आपण सगळेजण चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार.
यानंतर लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.